नमस्कार. पुरी बघा तेलात सोडली की लगेच फुगून वर येत आहे. ह्यावर वरून झाऱ्याने दाबण्याची गरजच नाही, कारण आपण योग्य पद्धत व योग्य प्रमाण घेतले आहे. ह्या सर्व पुऱ्या अजिबात तेलकट झाल्या नाही. तुम्ही बघू शकता, हातालाही कुठेच तेल लागत नाही व पुऱ्या तेलकटही दिसत नाहीत. आवाजावरूनच आपल्याला कळते की ह्या संपेपर्यंत कुरकुरीत व टम्म फुगलेल्या आहेत. ह्या पुऱ्या बघा दुसऱ्या दिवशीही टम्म फुगलेल्या व कुरकुरीत आहेत. पुरीसाठी पीठ भिजवूया. एका बोलमध्ये 2 कप गव्हाचे पीठ कप भरताना दाबून भरला आहे. त्यात 3 मोठे चमचा रवा. रव्याने पुरीला रंग छान येतो, कुरकुरीत होते व खूप वेळ फुगलेली राहते. 1 मोठा चमचा बेसन पीठ. बेसन पिठामुळे पुरी खायला खूपच खमंग लागते. 1 छोटा चमचा साखर. चवीनुसार मीठ. मिक्स करूया. इथे आपण पुरी तेलकट न होण्यासाठी काय करावे ते बघणार आहोत. संपेपर्यंत फुगलेल्या व कुरकुरीत पुऱ्या कशा करायच्या त्या बघूया. हे मिक्स झाले आहे. आता 1 मोठा चमचा तेल पिठाला चोळून घेऊया. तेलामुळे पुऱ्या खुसखुशीत होतात. पुरी तेलकट न होण्यासाठी पिठात फक्त 1 चमचा तेल घातले आहे. त्याने पुऱ्या मऊसूत होतात. पिठात थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ भिजवूया. पीठ घट्ट भिजवले तर पुऱ्या तेलकट होत नाहीत. सैल असेल तर पुऱ्या पीठ लावून लाटाव्या लागतात व त्या तेलही जास्त शोषण करून घेतात. त्या खूपच तेलकट होतात आणि फुगत नाहीत. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. अशा पद्धतीने पीठ घट्ट भिजवले आहे. पीठ भिजवल्यावर लगेचच पुऱ्या करू नये. ह्यावर झाकण ठेवून 20 मिनिटे बाजूला ठेवूया. त्यामुळे पीठ व्यवस्थित भिजेल. 20 मिनिटानंतर पीठ पुन्हा एकदा मळून घेऊया. त्यामुळे पुऱ्या अजून छान होतात. रवाही छान भिजला आहे. पीठ मऊसूत झाले आहे. आता पिठाचा रोल करूया. हा असा रोल केला की पिठाचे एकसारखे गोळे करायला सोपे जाते. आपण श्रीखंडाचे 6 प्रकार हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ नक्की बघा आणि ह्या पुरीबरोबर त्यातील तुम्हाला जे आवडेल ते श्रीखंड नक्की बनवा. सुरीने आपण पिठाचे एकसारखे गोळे करत आहोत. पीठ सुकले तर पुरी फुगणार नाही. त्यामुळे हे गोळे एका बोलमध्ये आपण झाकून ठेवले आहेत. पूर्ण गोळे करून घेतले आहेत. त्यातीलच पिठाचा एक गोळा घेतला आहे. पुरी लहान मोठी पातळ जाड कशी आवडते त्या प्रमाणात पिठाचा गोळा घ्यावा. घट्ट पीठ असल्यामुळे लाटताना तेल लावण्याची आवश्यकता नसते. पोळपाटाला व लाटण्याला तेल लावले आहे. ही गोल लाटून घेऊया. तुमची पुरी लाटताना पोळपाटाला चिकटत असेल तर पुरीला थोडेसे तेल लावू शकता, पण तेल कमीच लावावे. कोरडे पीठ तर लावूच नये, नाहीतर तळताना कोरड्या पिठामुळे ते तेलात पसरते, करपते व ते पुरीलाही चिकटते. आपण पोळपाटाला व लाटण्याला तेल लावल्यामुळे पुरी अजिबात चिकटत नाही. पुरी एकसारखी व गोल आकारात लाटली आहे. कढईत तेल गरम केले आहे. त्यात पुरी सोडूया. गॅसची फ्लेम मिडियम आहे. तळताना मिडियम फ्लेमवर एका बाजूने तळल्यावरच दुसऱ्या बाजूने तळावे. फार उलटपालट करू नये. झाऱ्याने न दाबताही ह्या आपोआप फुगून वर आल्या आहेत. तुम्ही बघू शकता, ह्या छान फुगल्या आहेत. म्हणजेच आपण जे पीठ भिजवले व साहित्याचे जे प्रमाण घेतले ते अगदी परफेक्ट आहे. पुऱ्या छान सोनेरी रंगावर तळल्या आहेत. टम्म फुगल्या आहेत. अजिबात तेलकट झाल्या नाहीत. पुरी फुगली नाही तर ती खायला मजा येत नाही. काढून घेऊया. रव्यामुळे ह्या पुऱ्या संपेपर्यंत फुगलेल्या राहिल्या. ह्या अजिबात तेलकट झाल्या नाहीत. गुढीपाडव्याला पुरी ही परफेक्ट झाली पाहिजे. ह्या बघा पुऱ्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत. दुसऱ्या दिवशीही ह्या अशा फुगलेल्या व कुरकुरीत आहेत. ह्या ताटात पसरून ठेवल्यामुळे फुगलेल्याच राहिल्या. ह्या अशा पुऱ्या बनवण्यासाठी ही पद्धत व साहित्याचे प्रमाण वापरून अशा पुऱ्या नक्की बनवा. तुम्हालाही अशा झाऱ्याने न दाबताही दुसऱ्या दिवशीपर्यंत टम्म फुगलेल्या व कुरकुरीत पुऱ्या आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.
आवाजावरूनच आपल्याला कळते की ह्या खूपच कुरकुरीत झाल्या आहेत. अशी टम्म फुगलेली, अजिबात तेलकट न होणारी मऊसूत पुरी व त्याबरोबर थंडगार श्रीखंड असा बेत नक्की बनवा. तुम्ही बघू शकता पुरीवरून कुरकुरीत व आतून मऊसूत झाली आहे. तयार आहे संपेपर्यंत कुरकुरीत व टम्म फुगलेल्या, अजिबात तेलकट न झालेल्या मऊसूत पुऱ्या. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.